श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर चला संक्रांत स्पेशल तिळाची पोळी कशी करायची दाखवते तुम्हाला. माझी ना खूप इच्छा झालती, मग मी केली पोळी. तर इथे छान असे तीळ मी भाजून घेतले होते, गूळ पण बारीक करून घेतला होता आणि त्याचे हे वाटण आहे. मी त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे पण टाकले होते. असं सगळं मिक्सरमध्ये थोडं थोडं एक एक वाटी घेऊन वाटून घेतलेलं आहे. एक वाटी तीळ, एक वाटी शेंगदाणे, एक वाटी गूळ. आता गूळ तुमच्या आवडीनुसार, त्याच्यात थोडीशी विलायची पावडर, असं सगळं मिक्स करून त्याच्यामध्ये ना मी तेल टाकलं. तुम्ही तूप टाकू शकता, म्हणजे तेल तूप आहे. मी ते गुलाबजामुन बनवले होते त्याच्यामुळे तेच उरलेलं तेल त्याच्यामध्ये टाकलं आणि मिक्स करून घेतलं आणि अशी हातावर छान अशी पुरणाच्या पोळीचा असा गोळा करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पुरणाला जसं भरतो तसं हे सगळं मिक्स केलेलं मिक्सर भरून टाकायचं उंड्यामध्ये आणि त्याला पॅक करून घ्यायचं असं पुरणाच्या पोळीच्या उंड्यासारखं. म्हणजे ओपन ठेवायचं नाही, म्हणजे पोळीचा उंडा फुटू शकते पोळी. मग छान असं त्याला पीठ लावून हलक्या हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची. थोडं थोडं मागून पुढून पीठ लावायचं आणि हलक्या हाताने पोळी लाटायची आणि मध्यभागी जास्त पोळी लाटायची, म्हणजे मधातलं मिश्रण सगळीकडे पसरते. आणि ताव्यावर असं तूप टाकून घेतलं आणि पोळी शेकून घेतली. तर अशी मग गॅस असा फुल ठेवायचा, तावा चांगला तापू द्यायचा आणि नंतर असं पोळी टाकली. त्याच्यानंतर कढईनी मग मी तूप सोडलं आणि आता पोळी अशी पलटून घेतली आणि परत इकडून छान अशी पोळी भाजू द्यायची. नंतर परत वरतून थोडंसं तेल वगैरे लावायचं, असं तूप लावायचं तुमच्या आवडीनुसार. आणि बघा किती छान टम्म पोळी फुगलेली आहे. तीळ संक्रांत स्पेशल तिळाची पोळी. तर या मग सगळे खायला. माझी खूप इच्छा झाली होती. अजून संक्रांत तर आठवडाभर आहे. मग घेतलं मी जेवायला आणि चपात्या पण करून घेतल्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.